श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, काय माहिती कोणता क्षण हा शेवटचा असेल आणि कोणता श्वास अखेरचा असेल. श्रोते हो, आपलं आयुष्य हे कोणत्याही क्षणी वळण घेत असतं. आज जी माणसं आपल्या शेजारी आहेत ना, तीच उद्या फक्त आठवणीत उरत असतात. उद्या बोलू, नंतर भेटू, वेळ मिळाला की सांगू, या वाक्यांच्या मागं खूप गोष्टी राहून जात असतात. पण श्रोते हो, वेळ सगळ्यांची वाट बघत नसते. शेवटचं काय असेल हे कधीच ठरत नाही. म्हणून आज आहे तो क्षण जगून घ्या. मनातलं बोलून टाका, क्षमा करा, कधी कधी माफी मागा, प्रेम करा. कारण जगणं आणि आयुष्य ही गॅरंटी नसलेली भेट आहे. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. चुका होतात, सुधारून घेतल्या तर बरोबर येतात, पुन्हा होतात. लक्ष दिलं तर कमी कमी होत जातात, दुर्लक्षित केल्या तर वाढत जातात. काही चुका पुन्हा दुरुस्त करता येत नाहीत, पण त्यांना पर्याय असतो. बिनचूक कोणीच नसतो, पण चुका मान्य करून जो सुधारतो तो आपलं जीवन आनंदानं भरू शकतो. खूप पर्याय आहेत, खूप लोक आहेत, पण एका सोबत इमानदार राहिला. माणसांचं मन पवित्र असावं लागतं. पैसा महत्वाचा नसतो, वनवास असावा, पण माणूस मात्र रामासारखा पवित्र असावा. सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात कधी कधी आपलीच किंमत शून्य होऊन जाते. सुखाच्या पावसात भिजताना आपलं पाय जमिनीवर ठेवावं, नाही तर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला वेळ लागत नाही. देवाला आपण घाबरलं नाही तरी चालेल, पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहायचं. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख, यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार असतं. आणि हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे, म्हणजेच निसर्गाचा नियम आहे. आणि या नियमाला देव पण चुकलेला नाही. प्रत्येकाला आपण कसे आहोत कधी सांगत बसू नका, कारण प्रत्येकासाठी आपण चांगले नसतो. आणि जे आपल्याला चांगले ओळखतात त्यांना सांगायची गरज नसते. जे देता येईल ते द्यायचं. कोणाला मदतीचा हात, कोणाला साथ, कोणाला सोबत, कोणाला आधार, कोणाला माया, कोणाला प्रेम. कारण दान करण्यात संतुष्टता अनुभवली जाणं हे महत्वाचं असतं. स्वतः जिंकायचंय की दुसऱ्याला हरवलेलं पाहायचंय हे आधी ठरवलं पाहिजे. कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हरलेलं पाहण्यात आनंद मिळतो. खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा आपण आपल्या चुका स्वीकारून त्यातून शिकत असतो. गाढवाला कितीही जीव लावला तरी त्याची लात मारायची सवय ही सुटत नसते. तशीच आपल्या आयुष्यात काही माणसं असतात, त्यांना कितीही जीव लावला तरी ते त्यांची लायकी दाखवल्याशिवाय राहत नाहीत. देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा वेळ असो. घरात नेहमी प्रसन्न आणि चांगलंच बोलावं, कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. ज्याला मिळतं त्याला कळत नाही, आणि ज्याला कळतं त्याला मिळत नाही. आपल्यामध्ये क्षमता असताना दुसऱ्याचा आधार घेणं म्हणजे आपलं अस्तित्व 'वाया' घालवणं. 'वाया' घालवणं 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 म्हणजे आपलं अस्तित्व 'वाया' घालवणं. 'वाया' घाल
अपेक्षा हेच दुःखाचं मूळ कारण आहे. सत्याचा मार्ग अवघड असतो, परंतु तोच आपल्याला खरी शांती देतो. संपत्ती एका झटक्यात नष्ट होते आणि सौंदर्य एका रोगानं. त्यामुळे या दोन गोष्टींचा कधीही गर्व करू नका. हक्क दाखवण्यापेक्षा कर्तव्य पार पाडणारी नाती ही जास्त काळ टिकतात. प्रत्येक आईचं एकच स्वप्न असतं, जे सुख मला भेटलं नाही त्याच्यापेक्षा जास्त सुख आपल्या लेकरांना भेटावं. पाठीमागे लागलेली संकटच पुढे जाण्याचा मार्ग मोकळं करत असतात. ज्यांचा स्वभाव खूप हळवा आणि अति विचार करणारा असतो, त्या लोकांचं जीवन कधीच सुखकर नसतं. जीव लावून जपलेलं नातं जर जीव जाळत असेल, तर मन मारून राहिलेलं कधीही चांगलं असतं. काही ठिकाणी तुमचं नसणं तुमच्यासाठी चांगलं असतं. शांतीचा मार्ग हा अंतर्मनाच्या शुद्धतेतून आणि सत्याच्या आचरणातून निर्माण होत असतो. हक्काचा एक माणूस मनावरल्या 100 दुखण्यांना औषध असतो. श्रीमंताकडे पाहून त्यांच्यासारखं जगायचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे पाहून जगलं की आयुष्या बाबतीत कसल्याच तक्रारी उरत नाहीत. आयुष्यात व्यवहार तर खूप होतात, पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही. जवळ येणारी प्रत्येक गोष्ट कधीतरी लांब जात असते. आनंदी राहण्याचा अर्थ असा नाही की सगळं काही चांगलं आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या दुःखापेक्षा उंच होऊन जगणं शिकलात. किंमत ही दोन्हींचीही चुकवावी लागते, बोलण्याची आणि गप्प राहण्याची. माणसानं एकदम सुखानं आयुष्य जगावं. दिवसभर आपल्या बरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचंय याचा विचार करा. मंदिरात जाताना निस्वार्थ भावनेनं जात जावा. त्याला सगळं काही माहीत असतं, तुम्हाला काय हवं आहे ते. स्वाभिमानानं जगा. अपमानात सोन्याचं ताट जरी समोर आलं तरी उपाशी राहा, पण जगणं घाण ठेवू नका.